जे खेडेगावातून मी आले होते, जे गरिबीचं लेबल माझ्या कपाळी लागलं होतं, ते गरिबीचं लेबल काढून मी करोडपतीचं लेबल लावलं. आई लोकांच्या शेतात जाऊन काम करत होती, रोजचे 200 रुपये रोजगार कमवत होती. हे डोळ्यासमोर येत होतं. पुण्यामध्ये येण्यासाठी 1000 रुपयाची गरज लागत होती आणि ते 1000 रुपये माझे वडील कंप्लीट 8 दिवस मॅनेज करत होते. मित्रांनो, जो उठाता है जिंदगी में लॉस, वही बनता है जिंदगी का असली बॉस. हाय फ्रेंड्स, माय सेल्फ सुनीता भोसले, प्रॉपर मराठवाडा बीड आहे, बाय क्वालिफिकेशन BSc नर्सिंग आहे. आम्ही फॅमिलीमध्ये टोटल 5 बहीण भाऊ, आई वडील आम्ही राहत होतो. परिस्थिती खूप नाजूक होती मित्रांनो. आई वडील शेती करत होते आणि शेतीवर आमच्या 5 बहीण भावाचा खर्च भागत नसल्यामुळं आई वडिलांनी मला मामाच्या गावाला शिक्षणासाठी ठेवलं होतं. शिक्षण कंप्लीट झाल्याच्या नंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं BSc नर्सिंग मधून. आणि शिक्षण झाल्यानंतर प्रत्येक मुलीला असं वाटतं की आता आपल्या स्वप्नाला कुठेतरी मार्ग मिळाला पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करायचे असतील तर नक्कीच मैत्रिणींनो, मित्रांनो, आपल्याला एक चांगल्या सिटीमध्ये जाणं गरजेचं असतं आणि तिथं आल्यानंतर चांगला जॉब मिळतो हे आपल्याला लक्षात येत असतं. जेव्हा मी गाव सोडत होते मित्रांनो, तेव्हा मला पुण्यामध्ये येण्यासाठी 1000 रुपयाची गरज लागत होती आणि ते 1000 रुपये माझे वडील कंप्लीट 8 दिवस मॅनेज करत होते मित्रांनो. आणि पैसे मॅनेज करत असताना वडिलांना एकच वाक्य बोलले जात होतं, पैसे तुझ्याकडे शिक्षणाला देण्यासाठी नाहीयेत तर कशाला मुलीला पाठवता एवढ्या लांब. हे वाक्य कंटिन्यू ऐकायला येत होते आणि तेव्हा कुठेतरी हृदयाला ते शब्द लागत होते. आणि ते शब्द लागल्यानंतर तेव्हाच ठरवलं होतं, बस सुनीता, आता संघर्ष करायचा आहे आणि आपल्याला ह्या परिस्थितीमधून स्वतःला तर बाहेर निघायचं आहे, 100% आपल्या फॅमिलीला पण ह्यातून बाहेर काढायचं आहे. आणि मैत्रिणींनो, मी गाव सोडलं आणि गाव सोडल्यानंतर पुण्यामध्ये माझं स्थलांतर झालं. मग मैत्रिणींनो बघा, आज आपण पुण्यात आल्याच्या नंतर सपोर्ट कोणाचाच नाहीये. कसं राहायचं, कसं रूम शोधायची, त्याचं भाडं रेंट कसं द्यायचं, डिपॉझिट कसं द्यायचं, इथून सुरुवात झाली होती. जर बघितलं गेलं तर फक्त 1000 रुपये घेऊन आलेली मुलगी पुण्यामध्ये स्टेबल झाली आणि स्टेबल होत असताना भयंकर संघर्ष झाला, भयंकर त्रास झाला. पण ह्या त्रासाला मागं न सरकता कंटिन्यू संघर्ष करत राहिले आणि संघर्ष करण्यासाठी माझ्याकडे फक्त एक नोकरी होती आणि ती नोकरी म्हणजे फक्त 1500 रुपये पगाराची. मला सांगा मित्रांनो, 1500 रुपये पगारामध्ये पुण्यासारख्या सिटीमध्ये राहणं पॉसिबल नव्हतं. आणि जेव्हा 1500 रुपये पगार येत होता, ॲज इट इज 1500 रुपये पगार मला रूम मालकाला द्यावा लागत होता. आणि तो 1500 रुपये रूम मालकाला दिल्यानंतर माझ्याकडे एकही रुपया राहत नव्हता. आणि तेव्हा परत प्रश्न पडायचा, महिन्याभराचं स्वतःचा सेल्फ खर्च कसा भागवायचा आणि गरजा कशा पूर्ण करायचा. परत खूप मोठं प्रश्नार्थक चिन्ह माझ्या समोर उभं राहत होतं. आणि तेव्हा पायाखालची जमीन निघून जात होती. कारण आई वडिलांकडे पैसे जर मी मागितले तर मला समोर एकच दिसत होतं, एका 1000साठी माझे वडील जर 8 दिवस फिरू शकतात तर अजून जर मी पैसे मागितले तर त्यांना अजून पैसे मागण्यासाठी जवळच्या लोकांचा, नातेवाईकाचा अपमान सहन करावा लागेल. आणि त्याच्यासाठी मी कधीच परत आई वडिलाला पैसे मागितले नाहीयेत. आणि न मागता 2 महिने असे काढले मित्रांनो. आज 2 महिने तो पोहे भिजवून त्याच्यात फक्त मीठ मिरची टाकून ते खायचे आणि दिवस काढायचे. असं करत करत 2-3 महिने माझा संघर्ष चालू झाला. जेव्हा संघर्ष येतो मित्रांनो, तेव्हा हारलं नाही पाहिजे. त्याला आपल्याला वीकनेसपणा नाही ठरवलं पाहिजे, आपल्याला त्याला स्ट्रॉंग बाजू ठरवली पाहिजे, आपली ढाल बनवली पाहिजे. आणि हे जर बनवलं तर 101% तुम्ही लाईफमध्ये चांगल्या गोष्टी अचीव करू शकतात. अशा माझ्यासारख्या संघर्ष करणाऱ्या भरपूर मैत्रिणी आहेत. प्रत्येकाला असं वाटतं मी माझ्या आईवडिलांना सपोर्ट केला पाहिजे, मी माझी लाईफस्टाईल जगली पाहिजे, माझ्या भावंडाला मी सपोर्ट केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला उभं राहावं लागतं. मैत्रिणींनो, खरंच मी उभा राहिले आणि उभा राहिल्याच्या नंतर जो 1500 रुपये पगार होता तो 40,000 पर्यंत नेला. कारण प्रॅक्टिस होत गेली, अनुभव येत गेला, चांगले वाईट लोक पुण्यामध्ये कळले गेले, लोकांचा स्वभाव कळत गेला आणि त्यांच्यानंतर मी त्यांच्यासोबत मॅच होत गेले आणि लिटरली 40,000 पगारापर्यंत पोहोचले. पण खऱ्या अर्थाने म्हणतात ना, 1500 आणि 40,000चा जो गॅप होता तो गॅप भरून काढण्यासाठी भरपूर त्रास झाला, संघर्ष झाला, पण हार नाही कधी मानली मैत्रिणींनो. आणि आज जर बघितलं गेलं, जसं म्हणतात ना, फक्त गरजा तर बेसिक पद्धतीने पूर्ण होत होत्या, पण मी फक्त गरजा पूर्ण करण्यासाठी 300 किलोमीटर गावाहून इथं आले नव्हते मैत्रिणींनो. आज जर बघितलं गेलं त्याच्या मागचं जे कारण होतं, कारण प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पाऊलाला माझ्या आई वडिलांचा अपमान वाटत होता,
माझी परिस्थिती आठवत होती, गावातल्या लोकांनी नावं ठेवलेलं आठवत होतं, आई लोकांच्या शेतात जाऊन काम करत होती, रोजचे 200 रुपये रोजगार कमवत होती, हे डोळ्यासमोर येत होतं. आणि ह्याला कुठंतरी थांबण्यासाठी फक्त आणि फक्त मलाच लढायचं होतं. आणि त्याला लढण्यासाठी, त्याला उभा राहण्यासाठी मी एक सुंदर आणि जबरदस्त प्लॅटफॉर्म शोधत होते. आणि तो लकीली मित्रांनो मला तो प्लॅटफॉर्म मिळाला. आणि तो प्लॅटफॉर्म म्हणजे सनेज मार्केटिंग डायरेक्ट सेल इंडस्ट्री माझ्या हातामध्ये आली. आणि तेव्हा विश्वास आला की यस सुनीता, तो 100% करू शकतीस. पण मित्रांनो, आज जर बघितलं गेलं, ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर क्वालिफिकेशन माझं मेडिकल फील्डचं होतं आणि ही इंडस्ट्री टोटली माझ्यासाठी नवीन होती. पण ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर कसं शिकायचं, कसं पुढे जायचं हे कळत नव्हतं. पण खरंच मित्रांनो, मी खरंच खूप स्वतःला नशीबवान आणि भाग्यवान समजते की आज मला ESI सारखा जबरदस्त प्लॅटफॉर्म मिळाला. आणि ह्या प्लॅटफॉर्मचा मी आधार घेतला, ह्याचा सपोर्ट घेतला आणि ह्या सपोर्टच्या माध्यमातून माझ्या लाईफला, माझ्या संघर्षाला मी सुरुवात केली. आणि संघर्ष सुरुवात झाला मित्रांनो. लिटरली जर बघितलं गेलं, एखादी नवीन गोष्ट जर आपण करायला गेलो तर आपल्याला नातेवाईक, फॅमिली, मित्र सर्कल कुणी सपोर्ट करत नाहीयेत. पण सपोर्ट न करता त्याला टोमणे दिले जातात, बोललं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो आणि तेव्हा आपण मानसिकरित्या खचलं जातो. तर मित्रांनो, मला एकच कळतं, जेव्हा लोक बोलतात ना तेव्हा मानसिकरित्या न खचता आपल्याला स्ट्रॉंगपणे उभं राहणं करत, त्यावेळेस आपला संघर्ष आणि आपली परीक्षा असते आणि त्या परीक्षेत आपल्याला पास होणं खूप गरजेचं असतं. ह्या इंडस्ट्रीला सुरुवात केल्याच्या नंतर जसं म्हणतात ना, फॅमिलीमधून पण भरपूर इश्यू येतात. मला पण इश्यू आले होते, कारण लग्न नवीनच झालं होतं. आणि लग्न नवीन झाल्याच्या नंतर हा बिझनेस जर बघायचं म्हटलं तर मिस्टरांच्या डोक्यात जात नव्हता. कारण का की गाववाले प्रॉपर ॲटिट्यूड गाववाल्याचा होता आणि हा बिझनेस त्यांना पटत नव्हता. पण घरातून भरपूर अपोज होता, मिस्टरांचा अपोज होता, फॅमिलीचा, सासऱ्यांचा अपोज होता. सासरे नेहमी एकच वाक्य बोलायचे की तुम्ही आज जे फिरताय, लोकांच्या दारोदारी तुम्ही फिरताय आणि फिरून कधी कुठे लाखो रुपये कमवले जात नाहीत, हे वाक्य कुठंतरी मनाला लागत होतं. पण जसं म्हणतात ना, ह्या इंडस्ट्रीची ताकद घरच्या लोकांना माहीत नव्हती, पण ही ताकद मला माहीत होती. आणि त्यांचा विरोध पत्करून पण मी बाहेर पडत होते. आणि पडल्यानंतर जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा महिन्याचं इन्कम जेव्हा 1 लाख रुपये झाले, तेव्हा मिस्टरांना एक विश्वास आला, कॉन्फिडन्स आला. जे मिस्टर, जे सासू सासरे मला विरोध करत होते, आज तेच लोक सांगतात की यस, कुणाला जर इन्कम कमवायचं असेल, लाईफस्टाईल मेंटेन करायची असेल तर तुम्ही सनेज प्लॅटफॉर्मला चॉईस करा, ESI सिस्टमचा हात पकडा, तर 100% तुम्ही इन्कम कमवू शकतात. आणि ज्या लोकांनी मला सपोर्ट कधी करायला सुरुवात केली माहिती मित्रांनो, जेव्हा माझं महिन्याचं इन्कम 1 लाखापासून 4.5 लाखापर्यंत मी जेव्हा पोहोचले, तेव्हा घरातला, समाजाचा, सगळ्यांचा सपोर्ट मिळाला. आणि आज मी खूप हॅप्पी आहे, कारण आज माझी फॅमिली पूर्ण सपोर्ट करते, मिस्टर मला सपोर्ट करतात आणि आज माझा छोटासा मुलगा आहे, तो पण आज मला सपोर्ट करतात. 4-4 दिवस, 8-8 दिवस मी माझ्या मुलाला ठेवून आज मी बिझनेससाठी बाहेर पडते. आणि जेव्हा 1.25 महिन्याचं माझं बाळ होतं, त्या बाळाला घेऊन मी मीटिंग अटेंड केल्या होत्या. कारण जसं म्हणतात ना, मनातून जर तुम्ही ठरवलं तर तुम्हाला युनिव्हर्सल पण साथ देते, परिस्थिती साथ देते, समाज साथ देतो, फॅमिली साथ देते. आणि आज फ्रीडमली आणि बी हॅपी होऊन आज मी फील्ड वर्क करते. आणि माझी तर ग्रोथ झालीच आहे, पण माझ्यासोबत बऱ्याचशा लोकांची ग्रोथ झाली. तुमची पण ग्रोथ करायची असेल तर तुम्ही 100% आमच्या सोबत या, गॅरंटेड तुमची पण ग्रोथ होणार आहे, तुमची पण लाईफस्टाईल असणार आहे, तुम्हाला फॅमिलीतून सपोर्ट असणार आहे, तुम्हाला मिस्टरांचा सपोर्ट असणार आहे, मुलांचा सपोर्ट असणार आहे. कारण का, तो सपोर्ट कधी मिळतो आपल्याला, जेव्हा आपण स्वतःला सिद्ध करतो, जेव्हा आपण स्वतः प्रूव्ह होतो, तेव्हा 100% प्रत्येक व्यक्ती, समाज मजबूर होतो, फॅमिली मजबूर होतो आपल्याला सपोर्ट करण्यासाठी. आणि जेव्हा आपण सक्सेस बनतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या मागे लोक येतात. ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून मी 5,000 रुपये तर कमवलेच, पण महिन्याचं इन्कम आज जर बघितलं गेलं 4.5 ते 5 लाख रुपये इन्कम घेते. आणि इन्कम घेत असल्याने गेल्या 6 वर्षापासून आज मी या इंडस्ट्रीसोबत ॲज अ करिअर म्हणून मी इथं उभं राहिले. आज खरंच सांगायला प्राऊड वाटतो. तो प्राऊड म्हणजे एकच आहे, जे खेड्यागावातून मी आले होते, जे गरिबीचं लेबल माझ्या कपाळी लागलं होतं, ते गरिबीचं लेबल काढून मी करोडपतीचं लेबल लावलं. आणि फक्त 48 महिन्यामध्ये 1,03,00,000 रुपये इन्कम कमवण्याचा मान मी मिळवला. आणि हे फक्त झालं कशामुळे मित्रांनो माहिती, फक्त ESI एज्युकेशन सिस्टममुळे. आज फॉरेन टूर झाल्या, गाडी झाले, घर झालं. आणि ज्या सुनीता भोसलेला 1,000 रुपये मिळवण्यासाठी वडिलांना 8 दिवस लागत होते पुण्यामध्ये शिफ्ट होण्यासाठी, पण मित्रांनो मला खरंच प्राऊड वाटतंय, ह्या पुण्यामध्ये करोडो रुपयाची प्रॉपर्टी मी कमवू शकले. आणि कशामुळे कमवू शकले तर फक्त ह्या प्लॅटफॉर्ममुळे. आणि हे अचिव्हमेंट करण्यासाठी आज आपल्याला
महागुरु अशोकजी तोडमल सरांचा खूप मोठा वाटा आहे आणि आज जे माझं सक्सेस आहे हे सगळं आणि सगळं ESES एज्युकेशन सिस्टमला आणि आज आपले महागुरु अशोकजी तोडमल सरांना हे सगळं क्रेडिट जातं. अशा बरेचशा महिला मार्केटमध्ये आहेत, बरेचसे लोक मार्केटमध्ये आहेत, त्यांना राईट प्लॅटफॉर्म मिळत नाही, राईट संधी मिळत नाही. पण मित्रांनो, खरंच सांगायला अभिमान वाटेल, तुम्हाला जर ह्या परिस्थितीमधून बाहेर यायचं असेल, गरिबी तोडायची असेल, गरिबीचं लेबल तुम्हाला काढायचं असेल, तुम्हाला मित्राला नातेवाईकाला सपोर्ट करायचा असेल, तुमची अचिव्हमेंट करायची असेल, तुमची आयडेंटिटी क्रिएट करायची असेल, तर नक्कीच तुम्ही आमच्या सोबत या. आमचा ESES सिस्टमचा हात पकडा, आमच्या महागुरूंच्या विचाराला तुम्ही फॉलो करा आणि हे जर तुम्ही केलं तर 100% आमच्या लाईफमध्ये जर बदल होऊ शकतात तर गॅरंटेड तुमच्या लाईफमध्ये पण बदल होऊ शकतात. आणि आज खरंच मला सांगायला अभिमान वाटतो, कारण ह्या परिस्थितीच्या अगोदर जर बघितलं गेलं तर भयंकर संघर्ष केला आणि जेव्हा माणूस संघर्ष उचलतो तेव्हा लाईफमध्ये सक्सेस होतो. म्हणून एक नक्कीच वाक्य बोलल, जो उठाता है जिंदगी में लॉस वही बनता है जिंदगी का असली बॉस. तर थँक्यू, विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस.